आज दिवसभर एका भेटीची चर्चा होती, ती म्हणजे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची. आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत. आज दिवसभरातल्या तुमचं जे या भेटीवरचं उत्तर आहे ते की तुम्हाला कुठंतरी शॉक लागलाय म्हणून. हे समाजाला अपेक्षितच नाही की ज्या माणसानं समाजासाठी आता एक धुरा हातात घेतली आणि तो कधी हटणारच नाही, की ज्याला चीड आहे त्या अन्यायाची, केलेल्या कृत्याची, त्या धनंजय मुंडेच्या. आणि त्यांनीच सांगितलं ना राज्याला, त्यांनीच सांगितलं इतकं की इतका क्रूर आहे, योजना खातो, वाळू खातो, कर्रा खातो, परत जमिनी खातो, प्लॉट खातो, छेडछाडी करतो, खंडण्या मागतो, खून करतो आणि मला पारडं, आमकं केलं तमकं केलं. एक मराठ्याच्या पोरात रोष निर्माण झाला की आपला माणूस संपायला लागले. बघा, समाजाने तुला आपलं मानलं, समाजानं तुला आपलं मानलं आणि धसांचा कुठलाच विचार न करता ज्या काळात त्यांच्या पाठीशी मंत्री आणि असे ताकदी होत्या त्यावेळेस एवढी लीड मिळाली नाही. साध्या पोरांना एवढी लीड दिली त्याचं मूळ कारणच हे होतं की अन्यायाच्या विरोधात लढायला निघालेल्या माणसाला फुल साथ द्यायची आणि साथ दिली. आज हे असं घडल्यामुळे इतक्या क्रूर माणसाला, क्रूर येतो हो, त्या क्रूर माणसाला भेटलाय म्हणजे आता तू पण क्रूरच, की ज्यांनी तुम्ही हे नावं ठेवले इतके आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे दसांना मराठ्यांनी जपलं. आज त्याच माणसानं कुऱ्हाडीचे वार करून मान तोडून नेली. ज्याच्या खांद्यावरती मान टाकावी विश्वासानं आणि झोपीत कोणी दगड टाकीन ही अपेक्षाच नसती. आणि ती अपेक्षा आज जेवता जेवता अन्नात माती टाकली. ज्याला मोठं केलं त्यांनी काय म्हणत असतील आज गोरगरीब मराठ्यांच्या घरातल्या लोकांचे, की ज्याच्यावरती विश्वास टाकला तोच हातापाय तोडून घेऊन गेला. विश्वास टाकायचा गरिबांनी कोणा आणि देशमुख कुटुंबाने बघायचा आता कोणाकडं. न्यायाचा टाव फोडणारं देशमुख कुटुंब त्याचं उन्हात घर पडलं. आज न्याय मिळेल म्हणून सगळे एका ताकदीनं एका छताखाली आले आणि आज एकाएकीच राजकीय स्वार्थासाठी, राजकीय दबावाखाली तुम्ही 0 मिनिटात होत्याचं नव्हतं केलं. एखादा मोठं चक्रीवादळ यावं आणि मोठ्या पुराच्या लोंढ्यात एखादं होत्याचं गाव नव्हतं व्हावं आणि त्या ठिकाणी मशान शांतता पसरावी. स्वतःच्या स्वार्थासाठी दसांनी हे करायलाच नको होतं, पाऊल उचलायला नको होतं. हे पाऊल इतकं भयानक उचललं आता की कोणत्याच जातीचा विश्वास राहणार नाही त्या माणसावरती आता, कोणत्याच. ना महादेव मुंडेंचं प्रकरणात किंवा सूर्यवंशीच्या प्रकरणात किंवा संतोष भैयाच्या देशमुखांच्या प्रकरणात आता विश्वास राहणार नाही. समाजासाठी आणि या गोरगरिबांच्या न्यायासाठी त्या आमदारकीवर लाथ मारायची वेळ आली तरी लाथ मारायला पाहिजे होती. पण या समाजानं एक दिवस असा दिवस उजाडला असता या माणसाचा की सरकारसुद्धा हलवण्याची ताकद एकट्यात राहिली असती. पण इतकं मोठं कृत्य करायला नको होतं ज्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती. आणि मला आत्ताही विश्वास बसत नाही की धसांनी एवढा मोठा समाजाशी धोका केला. तुमचं उपोषण सोडलं होतं, आता विश्वासघात झाल्याची भावना आहे का ह्या सगळ्या गोष्टीनंतर? काय राहिलं आता, काय राहिलं? मुख्यमंत्र्यांनी पाठवलं म्हणून आलेले आहेत. आणि मी याच्याही पलीकडे आयबीएम लोकमतला ABP माझाला प्रामाणिकपणानं सांगतो की यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. जर उंची वाढवायची किंवा मी जर खुंशी असतो तर मी डायरेक्ट म्हणलो असतो मंत्री आल्याशिवाय मी सोडत नाही, कारण जबाबदार माणूस पाहिजे. अरे समाजात इज्जत वाढवली आम्ही यांची, सरकारमध्ये इज्जत वाढवली. 4 मागण्याला 3 महिने लागतील म्हणले सगळे स्वारीच्या अंमलबजावणी. ठीक आहे म्हणलं, लागू द्या. समाजाचं काम होतं ना, समाजासाठी मागं पुढं सरकारला पाहिजे आपण. माझं स्वतःचं हित नाही, माझ्या समाजाचं आहे. इतके वर्ष गेले, 40-50 वर्ष. 2-3 महिन्यांनी काय होईल आपण मागं पुढं सरकू. 4 मागण्यासाठी तातडीनं करतो. 1 मिनिटात आमदाराच्या हाताने उपोषण सोडलं मी. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं फडणवीसांनी 1 मिनिटात. का? चला, समाजाचा माणूस हे काम करतोय, पक्षापेक्षा जास्त समाजाला मानतोय, गरिबांच्या लढाईला मानतोय, याला सांभाळा. समाजालाही सांगितलं पोरांना याच्या केसालाही धक्का लागता कामा नाही. सांभाळा, पक्षाचा कोणच्या असू दे. प्रत्येक तालुक्यातले लोक, काय माहीत नाही जिल्ह्याला, हो सगळ्या पक्षातले मराठ्यांच्या पोरं त्यांच्या पाठीशी उभा होते फुल ताकदीनं. मी हे जाहीरपणानं सांगतो आणि त्यांनी ना करून दाखवावं. कुठल्याही पक्षाचं, इथं सगळ्या पक्षाचे माझ्याकडे येत आहेत. त्याचं कारण असं आहे की मी समाजाचं काम करतो म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, सामान्य मराठी शेतकरी सगळे माझ्यापाशी येते. आणि मी सांगितलेलं त्यांनी अंतिम मान्य केलेलं आहे.
की हो ते कुठल्याही पक्षाचा असू द्या, आम्हाला नाही देणं घेणं पाटील. तुम्ही म्हणलात ना ताकदीनं आम्ही यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि आहेत आणि होते सुद्धा. इतके वाईट पाऊल उचलायलाच नको होतं. कुठंतरी सहानुभूती म्हणून भेटायला गेल्याची कबुली दिली त्यांनी अरे. ऑपरेशन. कुठं सहानुभूतीला ते काय कोमात गेलंय का? सर्दी का काय झाली जणून त्याने काय होतंय? काय होतं ते काय बोचातून पाणी येतं त्याचे? यात काय आहे एवढं? गेलं ना माघारी आलं घरी आणि भेटायला गेलो, एवढं मला एवढं प्रेम, अगं बाबा एवढी माया. आणि ते भाषण कुठे गेलं मग? ते तमाशातल्या सगळ्या गवळणी येतात त्याला, सगळ्या पिक्चराचे नावं सांगतो. जुने कोणाच्या ध्यानात नाही ते हिरोईन त्याचे नाव सांगतो. नवीन पिक्चराचं सांगतो. दुसरं कामच करतो, पिक्चरच बघतो का कोण? इतकं येतंय. आणि मग लोकांचा विश्वास बसला ना राव, की प्रामाणिकपणा ऐकणार नाही. 0 मिनिटात प्रामाणिक पकडा, रोक आताच पडायला लागला, गुडघीत टेकली एका घापक्यासच. अरे 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 गेले होते. भोळ्यापणाचं पांघरून घेऊन माझ्या भोळ्या बाबड्या समाजाला नको फसवू. तळतळाट गोरगरीब देऊ शकतो, ती घ्यायला नाही पाहिजे. गोरगरीब अपेक्षानं बघत होता न्यायासाठी, तळतळाट घ्यायले तुम्ही. अरे दादा एवढं प्रेम क्रूर माणसाचं, ती सर्दी झाली म्हणून भेटायला पळाली. आणि ह्यात का वाजवून द्यायचे त्याला? आहे का नाही साधा सोपा क्लिअर प्रश्न मराठ्यांसाठी? सर्दी झाली ते सहन व्हाय ना. 5ची मोटर टाकली होती की त्याच्या नाकात इतकं पाणी येत होतं सर्दी झाल्यामुळं. दमने खाणं बिचाऱ्याला. मग का तो नाकातलं वडायला घेऊन गेलता काय त्याच्याकडं? एवढं. आणि जेलमध्ये कसं काय जाऊन देईन त्याला? मराठी येडेत का एवढी? अरे बाबा तुला एक प्रश्न विचारला होता, अण्णा सगळे असलेच असते का गं? प्रश्न विचारला होता. मग नाव विलाज मग आता त्याला आठवतं आम्हाला. मला नाव घ्यायचं नव्हतं तरी आज नाव घेतो मी जाहीरपणानं. पंकजदाई मुंडे मुख्यमंत्री काय मंत्री झाले. एक प्रश्न विचारला होता त्यांना पत्रकारांनी, शुभेच्छा देणार का? शुभेच्छाने ती पाडायला आली ती मला. तिला शुभेच्छा. किती दुश्मनी दाखवली. अरे याने खुन केले आपल्या लेकराचे, खुन त्याचे इतकं, तर ती क्रूर बी नाही. मग इतकी तर क्रूर बी नाही. ज्या काळात आता शंका येणारच ना, मग ज्या माणसानं गोपीनाथ मुंडे साहेबांना, मी पहिल्यांदा नाव घेतो आता, की दारिद्र्याच्या खाईत घेतलेला समाज वरती काढण्यासाठी दिया जिजावला स्वतःचा आणि प्रगतीकडे समाज नेला. त्या माणसाला जिवंतपणे याच टोळी नाही नरक यातना दिल्यात, मरण यातना हे आता वाटायला लागलं आम्हाला. त्यांचं श्रद्धास्थान असणार तिथं सुद्धा कलंक लावण्याचं काम ह्या टोळीनं केलं ना मग. आणि ह्याच टोळीनं संतोष देशमुखांचा खून केला. तुम्ही त्यांना भेटायला जाता, इतका येडा समाज नाही ना राव. तळ हाताच्या फोडाप्रमाणे स्वतःच्या लेकराला जीव लावला नाही, इतका धसांना जीव लावला ह्या मराठ्यांनी. 300-325 पोर असे आहेत की धसांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. शेवटच्या 6 दिवसात निवडणूक हातात घेतली आणि 73 गावं फिरवली या पोरांनी. इतक्या लवकर समाजाचे उपकार विसरायचे नसतात. तुमच्या लेकराला तुम्हाला या समाजानं गुलाल फेकून अन्न पाण्याला लावलं, तुमची इज्जत कमी नाही होऊ दिली. त्या समाजाची तुम्ही इज्जत धुळीला मिळवायला लागलात. त्यांच्या तोंडात माती टाकली तुम्ही द्या दुपारा. आणि वरून म्हणताय मी फक्त भेटायला गेलो तर ती माणुसकी. ते एकदा बी नाही गेला माणुसकीनं संतोष भाईच्या घरी भेट द्यायला. काय केलं असतं? दगडाने आणलं असतं, लोकांनी शिया दिल्या असत्या. त्याच्या पलीकडे काय केलं असतं? एक प्रामाणिक मंत्री म्हणून जर तिथं ते गेला असतं तर रोष कमी झाला असता. नाही गेला आणि त्याला नुसती सर्दी झाली तर तुम्हाला घरी झोप आहे ना. आणि 2-3 दिवसापूर्वीच विषय जमून येऊ, आजचा नाही. ज्याला स्वतःची जात बी कळत नाही, स्वतःची भावजई उपोषणला बसली आता महादेव मुंडेंची मंडळी, त्या ताईवर सुद्धा एवढी वाईट वेळ आली. अरे आणि तुम्ही सर्दी झाली भेटायला जाता आणि म्हणता माणूस की आहे. तुमच्या जिंदगीवर धसांनी जे प्रकरण लावून धरण्यासाठी म्हणजे सगळं खोटं होतं काय? देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे राजीनामा मागणार, फलाने आकायत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी काय खरं आहे? सगळं खोटं आहे. खरं काय? बोचा आपटायच्या कामामध्ये त्याला गांड आपटून घेणे, निवडून येणे आणि लोकांना येड्यात दाखिने. मग त्याचं पटत नाही. तू हाणल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, आपण दोघं येड्यात काढू. लोकांना काही आकली नाहीत. तो बी मंत्री होय, मग बी मंत्री होता. दोघं मी हिंदी डायलॉग हानी जाईन, तू मराठी हानी जाय.
हां पिक्चराचे डायलॉग आणतो नुसते तमाशातले गाणे म्हणतो. अरे 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 वाईट केलं रे ढोलकीवाल्या तो काय सांगावं आता. ती भेट येण्याची शक्यता आहे समजा असं म्हटलं जातं. धस धन्यवाद बास आमची जिरली पठ्ठ्यात दम आहे ना म्हणून जरांगे जिवंत आहे ना. कोणाचा बाप येऊन दे कोणाचे आलू देऊ दे 2 मंत्री येऊन दे ना 4 येऊन दे मॅटर दबून देत नाही. कोणाचा पण बाप येऊ दे आडवा. कस काय देशमुखाचा मॅटर दबतोय बघतो मी. आणि तुम्ही सोडा यातला एक बी आरोपी. तुम्ही छेडछाड करा त्या चार्जशीटमध्ये. तुम्ही 6 आरोपी करू नका. अंडर ट्रायल चालू नका ना आरोपी सुटू द्या. आंदोलन जनता हातात घेणार. न्याय जनता करणार. उद्रेक होणार. सोडवा तुम्ही. हे महापाप डोक्यावर घेण्याचं काम धसांनी केलं. आता समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला होता. उद्या जर एकही आरोपी सुटला हे सगळं पाप आणि पातक धसांच्याच माथ्यावरती. हो दुसऱ्याच्या नाही. कारण कुटुंबाला भेटायला येत असते. कुटुंब भेटायला जात नाही. फडणवीस साहेबांच्या घरी कुटुंब भेटायला होतं. राज्यात वेगळी रीत सुरू झालेली सध्या. वेगळा पायंडा सुरू आहे सध्या. हो सगळं उलटं वात आहे. तरीही जा करा. आज ते समाज आणि ते देशमुख कुटुंब कोणाकडे बघायचं. वाऱ्यावर सोडून दिलं उघड्यावरती सोडून दिलं. आणि तुम्ही मात्र मैत्रीच्या गप्पा मारायला लागलात. भेटीच्या सांत्वन भेटीच्या उमाळ्याच्या गप्पा मारायला लागलात. कुंकडं प्रेम उतरून आलं तुमचं. दोघाचा काय कोणचा डे राज वाकून डे काय दोघांचं आहे का काय. आज कोणत्या दिवशी नेमकं तुम्हाला वाकून डे का काय. समाजाला अरे लय भोगायला लावलं रे तुम्ही. वाईट हे बघा तुम्ही आज आमचं हाडोभाडं घेणार. आज आम्हाला तळपायला लावणार. गोरगरीब देशमुख कुटुंबाला हाय जर लागली ना उठणार नाही. आयुष्य उठणार नाही तुमचं. परिवार उठणार नाही तुमचा. जर एकदा हाय लागली ना लय बेकार असतं. लय बेकार असतं. पाटील ते धस म्हणू शकतात. मलाही कोणी सांगेल कोणाचं प्रेशर आहे माझ्यावर वगैरे असं तुम्हाला वाटतं होय ते इतका बळ आहे. ते प्राणी दिसायला तसा आहे. 7-8 तोंड आहेत प्राण्याला. पण प्राणी डेंजर आहे. प्राणी आत्तापर्यंत पांघरून घेत होता भोळेपणाचं. लय हुशारे पुट्ट ते सोपं नाही दिसायला. ते बरोबर डावं टाकतो. एक लक्षात ठेव गोरगरिबांनी विश्वास टाकला होता. लय अपेक्षा होत्या राव गोरगरिबाच्या. तुमचं आमचं जाऊ दे हो काढे लागू द्या. गोरगरिबांना लय अपेक्षा होत्या. धस म्हणलं की पोरं शिट्ट्या मारायची. समजून घ्या. शिट्ट्या मारायची. लाट कोणाच्या विरोधात आहे धसांना नाही कळत. धसांनी कायम राज्य करायला पाहिजे होतं. जसं की जातीवाद करू नका म्हणतो मी प्रत्येक वेळेस सांगतो. मी सांगताना मुंडे घराण्याच्या विरोधात जर मराठी असते तर इतक्या वेळेस सत्तेवर बसले नसते. मी हमेशा सांगतो. तुम्ही फक्त मराठ्यांना धरून राहा. हमेशा राजे तुम्ही होताल. माझे आजचे शब्द नाही ते. तशीच वेळ आता धसावर आली होती. हो तशीच वेळ होती. धसाने सांगायचं आणि ते होईल एवढा विश्वास माझ्यासहित टाकला होता. गरिबांना तुम्ही गरिबाची पायाखाची जमीनही हिसकून घेतली आणि डोक्यावरचं आबळही हिसकून घेतलं. एवढे जाळात गरिबांचे मराठ्यांचे लेकरं फेकून तुम्हाला काय मिळालं. एखादं पद किंवा मंत्र्याची शाबासकी. फक्त एवढ्यासाठीच का तुमचा 8 तास होता त्याला भेटायचा. बस हाच का मराठ्यांचा विश्वास कमीवला तुम्ही. हे सोपं नाही. हे मराठे वरसुद्धा नेतात आणि नीटसुद्धा करतात. एवढी ताकद आहे त्यांच्या. सरळसुद्धा करणार. एकूणच मराठा समाजाचा आणि खास करून मनोज जरांगे यांचा देखील त्यांनाही समाजाचा विश्वासघात केल्याची भावना आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.